प्रश्न असा आहे की पर्सनल डिफेमेशन आणि लोकशाही व्यवस्था याच्यामध्ये फरक करावा लागेल ना आपल्याला. पर्सनल डिफेमेशन बद्दल तुम्ही म्हणता ते अनेकदा लागू होतही, आम्ही असं नाही म्हणत आहोत की ते होणारच नाही म्हणून, पण इथे आपल्याला फक्त पर्सनल डिफेमेशन वैयक्तिक कुणावर नाहीये टीका, ही व्यवस्थेसंदर्भातला मुद्दा आहे, त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागते. अभिजितजी, प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की दादांबद्दल तुम्हाला तर नेहमीच तक्रारी होत्या. शिवसेना जेव्हा सोडली तेव्हा सुद्धा तुमचे आमदार म्हणत होते अजित पवार आम्हाला निधी देत नाहीये. आता पडद्यामागे सुद्धा त्या तक्रारी आहेतच की आम्हाला निधी मिळत नाहीये म्हणून. आता दादा मतदारांनाच सांगतात द्या मत नाही तर निधी नाही देणार. तिथं तुमचं नाही चाललं तिथे आता मतदारांचं काय चालणार? नाही, खरं तर काय आहे, दादांनी अत्यंत प्रामाणिकपणे तिथं सांगितलेले तुमच्याकडे मत आहे आणि माझ्याकडे निधी आहे. दादा राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि शब्दशः अर्थ न घेता आता खरं तर महायुतीचं सरकार केंद्रामध्ये आहे, महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आणि प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा लोकांना सामोरं जातोय, प्रत्येकाला सांगतो की तुम्ही मला मतदान करा, मी निवडून आल्यानंतर ह्या परिसरासाठी, या गावासाठी, या तालुक्यासाठी भरघोस निधी आणून विकासाचं काम करेन. आता जर समजा दादा जर बोलत असतील की माझ्याकडे बरं ते अर्थमंत्री आहे, अर्थमंत्री म्हणल्यानंतर 100% त्यांच्या हातामध्ये निधी आहे. उद्या जर समजा अजितदादांच्या पक्षाचे जर तिथे नगरसेवक निवडून येतात, महायुतीचे पक्षाचे कार्यकर्ते समजा तिथे निवडून येतात, तर त्या गावाला किंवा त्या तालुक्याला निधीचं कुठलं कमी पडणार नाही. आणि मग नाही आले त्यांच्या पक्षाचे निवडून, विरोधी पक्षाचे निवडून आले तर मग निधी कमी पडेल? नाही, अजिबात नाही. ज्या ज्या गावाला, ज्या ज्या तालुक्याला, ज्या ज्या परिसराला निधीची आवश्यकता आहे तो निधी 100% मिळणार आहे. असं नाही की बाबा सत्ताधारी पक्ष आहे म्हणून त्यांना खूप निधी मिळेल आणि विरोधी पक्ष काय सांगावं लागतं हे? मग का सांगावं लागतं तुम्ही आम्हाला आमच्यावर काट मारली तर तुमच्यावर कुणी पण देऊ, मतदारांनी द्यावं कुणाला मत, थोडी निधी त्याच्यामध्ये आडवा येणार आहे. हे सांगणं म्हणजे कसं तुम्ही आमचेच आमदार आमचेच नगरसेवक निवडून आणा नाहीतर नाही मिळणार आहे. नाही, त्याचा अर्थ असा होत नाहीये. आता कोणताही एखादा नेता ज्यावेळेस लोकांना सामोरं जातो, निवडणुकीला सामोरं जातो, तो प्रत्येकाला सांगत असतो की बाबा तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला म्हणजे मला मतदान करा, मी विकासासाठी निधी आणून देतो. बरं, कुठला अर्थ तर असा निधी व्यक्ती म्हणणार तर नाही की तुम्ही मला निवडून द्या, मी विकास निधी आणू शकणार नाही. असं म्हणलं तर लोक मतदान करणार नाही. त्यामुळे दादा जे काय बोललेले त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. आणि खरं तर कसं आहे, अजित दादा एका ग्रामीण भागातनं आलेल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा ग्रामीण भागात गेलेला आहे. ते माहितीसाठी सांगते तुम्हाला, मतदारसंघ बारामती होता बरं का, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते, बारामती नगर परिषदेचा प्रचार होता.